शेख सिराजुद्दीन जुनेदी हे गुलबर्ग्यात बंदा नवाज यांच्या आधी सुफी चळवळीचा पाया घालणारे संत होते. शेख जुनेदी यांनीच दख्खनमध्ये दख्खनी मुसलमानांच्या राजकारणाला सांस्कृतिक आणि सामाजिक आधार उपलब्ध करून दिला. येथील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत सुफींनी कशा पद्धतीने कार्य केले पाहिजे याचे मापदंड त्यांनीच घालून दिले. शेख सिराजुद्दीन हे सुफी विचारधारेच्या जुनेदी शाखेचे अनुयायी होते. यांचा जन्म भारतीय उपखंडातील पेशावर येथे इसवी सन 1271 झाला. त्यांच्या पूर्वजांपैकी जुनैद अल बगदादी हे बगदादमधील सुफींचे इमाम म्हणून ओळखले जातात. शेख सिराजुद्दीन यांचे वडील सुफी विचारधारेच्या प्रचारासाठी बगदादहून भारतात पेशावर येथे आले होते. ते अखेरपर्यंत तेथेच राहिले. शेख सिराजुद्दीन यांचे प्राथमिक शिक्षण पेशावरमध्येच झाले. पुढील शिक्षणासाठी ते दख्खनमधील सुफी चळवळीचे केंद्र असलेल्या खुलताबाद जवळील दौलताबाद येथे आले. दौलताबादला आल्यानंतर त्यांनी शेख अलाउद्दीन झवेरी यांच्या मदरशात प्रवेश घेतला. शेख अलाउद्दीन झवेरी हे जुनेदी शाखेचे प्रमुख गुरु होते. त्यांच्याकडूनच शेख जुनेदी यांनी सुफी मतांची दीक्षा घेतली. अभ्यासासाठी दौलताबादमध्येच असतानाच त्यांना दिल्लीत जाणे भाग पडले. त्यामुळे आपल्या गुरूंची परवानगी घेऊन ते कुटुंबासह दिल्लीला गेले. दिल्लीत आल्यानंतर गयासुद्दीन तुघलक सातत्याने त्यांना भेटत असे. राज्यकारभारातही त्यांचे सल्ले घेत असे. ते अनेक वर्षे दिल्लीत वास्तव्यास होते. पुढे दख्खनेमध्ये परतण्यासाठी त्यांनी दौलताबादच्या दिशेने प्रवास सुरू केला. या प्रवासात त्यांच्या काही भावंडांचे निधन झाले. तरीही त्यांनी हा खडतर प्रवास थांबवला नाही. आईसह दौलताबादला आपल्या गुरूकडे परतल्यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. इथे काही दिवस राहिल्यानंतर त्यांचे गुरु शेख अलाउद्दीन झवेरी यांनी शेख जुनेदी यांना दख्खनच्या दक्षिण भागात जाऊन सुफी मताचा प्रसार करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शेख जुनेदी यांनी कर्नाटकच्या दिशेने प्रवास सुरू केला. बिजापूर येथे आल्यानंतर त्यांच्या आईचे निधन झाले. तेथेच आईचा दफनविधी करून ते सांगलीजवळील कुडचीकडे रवाना झाले. कर्नाटकातील कुडची हे गाव महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात वसलेले आहे. कुडची येथे आल्यानंतर त्यांनी एक खानकाह सुरू केली. कासिम फरिश्ता ने लिखा है कि हसन गंगू बहमनी के दौर में पूरी दक्कन में दो अजीम खानखाहें हुआ करती थी. एक हज़रत शेख मोहम्मद सिराजुद्दीन जुनेदी रहमतुल्लाह अलैह की खानखा, दूसरी ऐनुद्दीन गंजुल उलूम बीजापुरी रहमतुल्लाह अलैह की खानखा. दर्स तदरीस, तज़किया नुफूस और तरबियत अखलाक के साथ साथ इनकी खानकाहों से दूर दराज इलाकों से आने वालों के लिए मुसाफिर खाने, हज़रत की खानखा में 100 मुसाफिर खाने तामीर किए गए. कासिम फरिश्ता ही लिखा है कि दो खानखाहें ऐसी थी कि दक्कन में जहाँ बहुत बड़े बड़े लंगर खाने कायम थे. एक बीजापुर में ऐनुद्दीन गंजुल उलूम का जिक्र उन्होंने किया है, दूसरा शेख मोहम्मद सिराजुद्दीन जुनेदी रहमतुल्लाह. ये लंगर खाने ऐसे थे कि सुबह शाम हजारों लोगों को खाने का फ्री इंतजाम यहाँ रहा करता. और इसके अलावा शिफा खाने भी आपने कायम करवाए. याच काळात अलाउद्दीन हसन बहमन शाह यांची माता सय्यदा अशरफ जहां या देखील त्यांच्या खानकाहमध्ये येत असत. त्यांच्यावर शेख जुनेदी यांचा मोठा प्रभाव पडला होता. त्यामुळे त्यांनी आपला मुलगा व सुनेसह जुनेदी सुफी मतांची दीक्षा घेतली. शेख जुनेदी कुडची येथे असताना दख्खनची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत होती. मोहम्मद बिन तुघलक दिल्लीला परत गेल्यानंतर दख्खनी सरदारांनी बंड पुकारले. सुरुवातीला नासिरुद्दीन इस्माईल शाह याला सुलतान म्हणून घोषित करण्यात आले. मात्र पुढे अलाउद्दीन हसन बहमन शाह यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र बहमनी सत्तेची स्थापना झाली. अलाउद्दीन हसन बहमन शाह यांच्या राज्यारोहण सोहळ्यासाठी दख्खनमधील सुफी, उलेमा, विचारवंत आणि इतिहासकारांना आमंत्रित करण्यात आले होते. शेख जुनेदी यांनाही हे आमंत्रण प्राप्त झाले
त्यामुळे ते कुडचीहून दौलताबादला गेले. राज्यारोहणाचा सोहळा पार पाडल्यानंतर त्यांनी नव्या सुलतानाला रयतेशी दयाभावाने व न्यायाने वागण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बहमनी राज्याच्या एकूण राजकारणावर शेख जुनेदी यांचा लक्षणीय प्रभाव होता. शेख मोहम्मद सिराजुद्दीन जुनैदी रहमतुल्लाह अलैह के जो खिदमात हैं वो सिर्फ अवामी सतह तक नहीं हैं, बल्कि आपका बराह रास्त हुकूमत पर असर था. सलातिन बहमनी आपके मुरीद और मुअतक़िद थे. सारा निज़ाम सल्तनत आपकी सरपरस्ती में वो चलाया करते थे. हज़रत के हुक्म पर उसने गंगू पंडित को अपना वज़ीर ख़जाना बनाया. न सिर्फ उसको बल्कि उसके इंतकाल के बाद, देहांत के बाद उसके बेटे को भी वज़ीर ख़जाना बनाया. अच्छा. और अहम अहम ओहदों पर हज़रत के हुक्म पर गैर मुस्लिमों को सलातिन बहमनिया ने अहम अहम ओहदे दिले. बहमनी सत्तेने राजधानी गुलबर्गा येथे हलवल्यानंतर शेख जुनेदी यांनी कुडची येथील खानकाहाची जबाबदारी आपले ज्येष्ठ पुत्र अलाउद्दीन जुनेदी यांच्याकडे सोपवली आणि ते स्वतः गुलबर्ग्याला आले. गुलबर्ग्यात आल्यानंतर त्यांनी राज्यात विविध ठिकाणी विद्यापीठे आणि ग्रंथालय स्थापन करण्याविषयी बहमनी सुलतानांना सूचना केल्या. शेख सिराजुद्दीन जुनेदी यांनी दखनेतल्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवरच प्रभाव टाकला नाही किंवा सामाजिक क्षेत्रातच नुसता हस्तक्षेप केला नाही, तर राजकारणावर देखील शेख सिराजुद्दीन जुनेदी यांचा मोठा प्रभाव होता. बहमनी सुलतान त्यांचे सल्ले घ्यायचे, त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्या खानकामध्ये ते सातत्याने यायचे. याच वेळेस सिराजुद्दीन जुनेदी यांनी त्यांना दखनेतल्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये मदरसे आणि विद्यापीठं सुरू करण्याचे सल्ले दिले. काही शहरांमध्ये ग्रंथालय स्थापन करावेत यासाठी देखील त्यांनी आग्रह धरला. ज्यावेळेस ही विद्यापीठं सुरू झाली, ग्रंथालय सुरू झाले, त्यावेळेस इराक, इराण आणि विशेषतः बगदादसारख्या शहरातून अनेक मोठमोठे विद्वान अध्यापनासाठी आणि शिक्षणासाठी दखनेमध्ये यायला लागले. पुढे दखनेतल्या बिदर शहरामध्ये महमूद गावांचा जो मदरसा किंवा विद्यापीठ सुरू झालं, ते विद्यापीठ शेख सिराजुद्दीन जुनेदी यांच्या शैक्षणिक चळवळीच्या प्रेरणेतूनच उभं राहिलं होतं. शेख जुनेदी यांनी दख्खनमध्ये आलेल्या अनेक सुफींना मार्गदर्शन केले. प्रख्यात सुफी हजरत लाडले मशायख हे आळंद येथे स्थायिक होण्यापूर्वी शेख जुनेदी यांच्या भेटीसाठी गुलबर्ग्याला आले होते. खानकाह कोणत्या ठिकाणी सुरू करावी, तसेच स्थानिक समाजात सुफी विचारधारेचा प्रसार कशा पद्धतीने करावा याविषयी त्यांनी शेख जुनेदी यांचे मार्गदर्शन घेतले. शेख जुनेदी यांच्या सूचनेनुसारच लाडले मशायख यांनी आळंद येथे आपली खानकाह स्थापन केली. शेख जुनेदी यांनी जवळपास 51 वर्षे दख्खनमध्ये सुफी विचारधारेचा प्रसार केला. इसवी सन 1379 मध्ये शेख जुनेदी यांचे गुलबर्गा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. शेख जुनेदी यांना इतर सुफी संतांप्रमाणे त्यांच्या खानकाह परिसरातच दफन करण्यात आले. पुढे आदिलशाही काळात त्यांच्या मकबऱ्याजवळ 2 मिनार उभारण्यात आले. दर्ग्यात येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयीसुविधाही निर्माण करण्यात आल्या. दख्खनी राजकारण, समाज जीवन आणि सांस्कृतिक इतिहासावर शेख जुनेदी यांचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. आजही दख्खनमधील अनेक भागात त्यांच्या स्मृती जतन केल्या जातात. कविता, कव्वाल्या आणि लोकपरंपरांमधून त्यांचे स्मरण केले जाते. शेख जुनेदी यांच्यावरील एका रुबाईत शायर डॉक्टर राही कुरेशी यांनी म्हटले आहे, जुल्मत में उजाले की किरण तो देखो, जुल्मत में उजाले की किरण तो देखो, बख्शिश का बयाने तर्ज़े कुहन तो देखो, इस दर से फ़कीरों को मिली है शाही, यह बारगाहे शेखे दखन तो देखो, यह बारगाहे शेखे दखन तो देखो.